अशोक खरात सध्या हे प्रकरण चांगलंच राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये गाजतंय, कारण याच संदर्भामध्ये रुपाली चाकणकरांचा सुद्धा एक नवा व्हिडिओ समोर येतोय आणि याचाच राजकीय कनेक्शन आहे का असं सुद्धा आता सवाल उपस्थित होतोय। चाकणकर आणि अशोक खरातचं पूजा करत असल्याचं उघड झालं। भोंदूबाबा अशोक खरातवरती लैंगिक शोषणाचे सुद्धा आरोप आहेत। महिला आयोगाच्या अध्यक्षांचे फोटोज याच व्हिडिओ आल्यानं सध्या चर्चांना उधाण आलेलं आहे आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेत माझा सहकारी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहे। किरण, आपण पाहतोय सध्या अशोक खरातवरती लैंगिक शोषणाचे आरोप आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती अनेक नानाविध फोटोज आले, व्हिडिओज आले। महिला आयोगाच्या अध्यक्षांचे सुद्धा या संदर्भातले व्हिडिओ समोर येत आहेत। काय वाटते, याचं राजकीय कनेक्शन कितपत जोडलं जातंय आणि आणखीन कुणाकुणाची नावं या भोंदूबाबासोबत जोडली जातात, काय माहिती? किरण, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? काही तांत्रिक कारणामुळे किरण यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। मात्र अशोक खरातवर लैंगिक शोषणाचे आरोप असताना सुद्धा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे सुद्धा आता व्हिडिओ समोर येत आहेत। एका मंदिरामध्ये त्या खरात सोबत अभिषेक करायला बसल्याचं आपल्याला या व्हिडिओमधून समजतंय। अशोक खरात प्रकरणाचा चाकणकरांचा एक नवा व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे। त्यामुळे महिला आयोगाच्या अध्यक्षा या भोंदूबाबा सोबत करतायत तरी काय, असा सुद्धा आता सवाल उपस्थित केला जातोय। सध्या भोंदूबाबा अशोक खरातवरती लैंगिक शोषणाचे सुद्धा आरोप आहेत। महिला आयोगाच्या अध्यक्षांचे फोटोज, व्हिडिओज आल्यानं चर्चांना उधाण आले। अशोक खरातचं पूजा करत असल्याचं उघड झालंय आणि मी पुन्हा एकदा जाणार आहे। माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, आपण बघितलं असेल तर हा जो कोणी भोंदूबाबा आहे अशोक खरात, याचं काय आता गेल्या काही दिवसांपासून एक नवीन व्हिडिओ समोर आलेले आहे, त्याला अटक सुद्धा करण्यात आलेली आहे। मात्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा सुद्धा व्हिडिओ त्याच्यासोबत जोडला गेलेला आहे। काही फोटो सुद्धा समोर येत आहेत आता हळूहळू। याचं राजकीय कनेक्शन काय आहे आणि साधारण आणखीन कोणी राजकीय नेते या बाबाशी जोडले गेले होते का, काय माहिती? सिद्धेश, अतिशय महत्त्वाची ही बातमी म्हणावी लागेल। अशोक खरात खरं तर हा भविष्य बघत होता, त्यामुळे भविष्य बघण्यासाठी नागरिकांसोबत अनेक राजकीय नेते जे आहेत ते जे अशोक या खरातकडे गर्दी करत होते। रुपाली चाकणकरच नव्हे तर वेगवेगळे नेते जे आहेत ते अशोक खरातकडे हे भविष्य बघण्यासाठी जे येत होते। अशा पद्धतीचं माहिती आता समोर आलेली आहे आणि त्याच पद्धतीने काही फोटोसुद्धा राजकीय नेत्यांसोबत हे जे अशोक खरातचे व्हायरल झालेले आहेत। खरं तर अनेक नेते, अगदी जयंत पाटील असेल, निलेश लंके असेल, असे अनेक लोक जे आहेत ते अशोक खरातकडे हे आलेले होते, अशा पद्धतीचं आतापर्यंत माहिती मिळते आणि त्या लोकांचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेले आहेत। एका बलात्कार केस प्रकरणी अशोक खरातला परवा दिवशी रात्री नाशिक पोलिसांनी हे ताब्यात घेतलं आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणी आता चौकशी सुरू आहे। फक्त एकच महिला आहे का आणखीन महिलांसोबत या अशोक खरातने गैरकृत्य केलेलं आहे, अशाही संबंधी जे आहेत ते नाशिक पोलीस असेल किंवा काल जे आहे ती SIT सुद्धा स्थापन झालेली आहे। या दोन्ही टीमकडनं चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। आताच काही वेळा आधी जे ती SITची एक टीम जो आहे तो नाशिकमध्ये दाखल झालेली आहे। खरं तर माझ्या मागे आपण जे हे खरं तर ऑफिस बघू शकता, इथेच जे SIT आणि नाशिक पोलिसांची ही बैठक सुरू आहे। या सगळ्या संदर्भात चौकशी करण्याचं काम जे आहे ते जे होताना आपल्याला बघायला मिळतोय, कारण अनेक मागच्या 2-3 वर्षांमध्ये करोडो रुपयांची जी आहे प्रॉपर्टी या एकूणच अशोक खरातने हे जमा केलेली आहे, माया जमा केलेली आहे, अशाही पद्धतीचं माहिती मिळते। त्यामुळे या सगळ्या संदर्भात अधिक चौकशी जी आहे ते आता एकूणच नाशिक पोलीस असेल किंवा जे ते SIT असेल या दोघांकडनंही जे होताना आपल्याला बघायला मिळत आहे। नक्कीच किरण, तू सोबतच राहा, कारण आणखी काही बातम्यांचे अपडेट्स मला तुमच्याकडून घ्यायचे।